Hi students, I am Sushma Nagdekar, Swami Muktanand Vidyalay, Yeola. This is my third lecture for you. Today we will see the kingdom Protista and kingdom Fungi. Now, first kingdom Protista. Do this activity. Take a drop of pond water on a glass slide and prepare a temporary mount of this slide. You will see some motile microbes. They have irregular shape and they are called as amoeba. तर मुलांना तुम्हाला काय करायचे आहे की डबक्यातील पाण्याचा एक थेंब काचपट्टीवर घेऊन त्याचे सूक्ष्मदर्शीच्या खाली निरीक्षण करायचे. तर तुम्हाला त्या काचपट्टीवर काही सूक्ष्मजीव हालचाल करताना दिसतील. शेजारील आकृतीमध्ये तुम्ही पाहताय की वेगवेगळे प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. वॉलवॉक्स, पॅरामेशियम, युग्लिना व अमीबा. नाउ सी द कॅरेक्टर्स. फर्स्ट, प्रोटिस्टा आर सिंगल सेल ऑर्गॅनिझम विथ वेल डिफाइंड न्यूक्लियस एनक्लोज्ड इन ए न्यूक्लिअर मेम्ब्रेन. याचा अर्थ असा होतो की प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव हे एक पेशीय असून पेशीत पटलबद्ध केंद्रक असते. सेकंड, they have pseudopodia or hair-like cilia or whip-like flagella for locomotion. मीन्स त्यांना स्थलांतर करण्यासाठी शरीरावर केसांसारखी रचना असते. उदाहरणार्थ पॅरामेशियम. आणि दुसरे एक्झाम्पल आपल्याला युग्लिनाचे सांगता येईल. युग्लिना हा एक प्रकार शैवालाचा प्रकार आहे आणि युग्लिना या शैवालामध्ये व्हिप-लाईक स्ट्रक्चर म्हणजेच चापकासारखा एक पार्ट असतो आणि त्यालाच फ्लॅजिला असे म्हणतात. विथ द हेल्प ऑफ फ्लॅजिला दे कॅन मूव्ह इन द वॉटर. ओके स्टुडंट्स, नाउ नेक्स्ट पॉइंट दॅट इज किंगडम फंगी. Now let us study the third kingdom, that is fungi. Here take a moist piece of bread or bhakri and keep it in a container with lid for 2 to 3 days. A fine cotton thread like tuft is found growing on the surface of the bread. Prepare a temporary mount of few threads from this culture and observe it under the microscope. तर मुलांनो, आपल्याला काय करायचे आहे की पावाचा एक ओलसर तुकडा घेऊन तो हवाबंद डब्यामध्ये ठेवायचा आणि 2 ते 3 दिवसानंतर डब्बी उघडून पाहायची. सांगा बरी तुम्हाला काय दिसेल. तर त्या तुकड्यावर आपल्याला पांढरे तंतू वाढलेले दिसतात आणि त्यालाच आपण बुरशी असे म्हणतो. हे सर्वांना ठाऊक आहेच. तर आता त्यातील काही तंतू काचपट्टीवर घेऊन सूक्ष्मदर्शीखाली निरीक्षण करूयात. तर त्या तंतूमध्ये आपल्याला पुढील लक्षणे आढळतात. नाउ सी द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फंगी वन बाय वन. फर्स्ट, they are non-green eukaryotic heterotrophic organisms. Second, most of them they are saprotrophs. They feed upon decaying organic matter. Third, their cell wall is made up of tough and complex sugar called as chitin. Fourth, they have thread-like and many present in the cytoplasm. For example, yeast, penicillium and aspergillus etc. तर फंजाईची पुढील लक्षणे आपल्याला सांगता येतील. तर कवक या सृष्टीमध्ये परपोषी, असंश्लेषी व दृश्य केंद्रकी सजीवांचा समावेश होतो. बहुसंख्य कवके हे मृतपजीवी आहेत, म्हणजेच ते कुजलेल्या अन्नपदार्थावर वाढतात. त्यांची पेशीभित्तिका कायटिनपासून बनलेली असते. ते तंतुरूपी असतात व त्यांच्यामध्ये केंद्रक असते. उदाहरणार्थ ईस्ट की जे पाव करण्यासाठी वापरतात, ॲस्परजिलस म्हणजे मक्याच्या कणसावरील बुरशी व पेनिसिलियम ही व अशी अनेक उदाहरणे आपल्याला सांगता येतील. तर मुलांनो, आज आपण प्रोटिस्टा व फंगी वर्गातील सजीवांचा अभ्यास केला. मला असे वाटते की मी सांगितलेला भाग हा तुम्हाला बऱ्यापैकी समजला असावा. तर आपण आता नंतर भेटूया पुढील येणाऱ्या लेक्चरमध्ये. जर तुम्हाला आवडले असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा.